मित्रांनो, तुम्हालाही येतो का कामाचा ताण? तर मग चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये या तणावाचे कारण आणि त्याचे उपाय. पहिला, मल्टीटास्किंग. एकेवेळी अनेक काम केल्यामुळे मेंदू अधिक थकतो. कारण पहिला, लक्ष वारंवार बदलल्यामुळे मानसिक ऊर्जा कमी होते. कोणतेही काम व्यवस्थितपणे पार पडत नाही. दुसरं, प्रत्येक नवीन कामासाठी मेंदूला परत फोकस करावं लागतं. सारखं फोकस पॉईंट बदलल्यामुळे एक वेगळा तणाव जाणवतो. तिसरा, एकेवेळी अनेक काम केल्यामुळे असं वाटतं की दिवसभर आपण खूप व्यस्त आहोत आणि असतो पण प्रत्यक्षात कमीच कामं पूर्ण होतात. टिप्स. पहिला, एकेवेळी फक्त एकच महत्त्वाचं काम करा. दुसरं, टाईम ब्लॉकिंग. जर मल्टीटास्किंगशिवाय तुमचं काम होऊ शकत नाही तर प्रत्येक कामाकरता एक वेळ निर्धारित करा. तिसरा, पोमोडोरो टेक्निक. या टेक्निकच्यानुसार प्रत्येक 25 मिनटं काम केल्यानंतर 5 ते 10 मिनटाचा ब्रेक घ्यायचा असतो. तुम्ही याला असं वापर करू शकता की एक काम पूर्ण केल्यावर 10 मिनटाचा ब्रेक घेऊन मग नवीन काम सुरू करा. त्याने मेंदूला कमी थकवा जाणवेल. दुसरा, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे. प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःवरच कामाचा डोंगर तयार होतो आणि कामाचा लोड बघून आपल्याला थकवा येतो. कारण प्रत्येक नवीन हो म्हणजे नवीन जबाबदारी असते. कधीकधी आपल्याला ते काम जमतं आणि कधीकधी ते काम आपल्यासाठी नवीन असतं, म्हणून सुरुवातीपासून शिकावंसुद्धा लागतं. दुसरं, इतरांची काम स्वीकारताना स्वतःची कामे मागे पडतात, म्हणून खूपदा आपली चिडचिड होते. तिसरं, लोकांची कामे केली आणि त्याचा आपल्याला ॲप्रिशिएशन भेटत नाही तर वेळ आणि ऊर्जा वाया जाते, पण आपल्याला चिडचिड होते, त्यामुळे मानसिक थकवा येतो. टिप. पहिला, सगळ्या गोष्टींना हो नका म्हणू. फक्त महत्त्वाच्या गोष्टींनाच हो म्हणा. दुसरा, उर्वरित गोष्टींना नम्रपणे नाही म्हणा. मला आज हे माझं महत्त्वाचं काम आटपायचं आहे, नाहीतर मी नक्कीच करून दिलं असतं, असं म्हणून नम्रपणे नाही म्हणून सांगा. तिसरा, विश्रांती न घेता सतत काम करणे. कधीकधी आपण कामात एवढे गुंततो किंवा दुसऱ्या शब्दात डेडलाईन कंप्लीट करण्यामागे आपण ब्रेक न घेता सतत काम करतो. यामुळे मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. कारण सतत काम केल्यामुळे लक्ष आणि एकाग्रता कमी होतात, चुका होऊ लागतात. मानसिक थकवा वाढल्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते. तिसरा, उत्पादकता कमी होते आणि कामाचा ताण वाढतो. टिप. प्रत्येक 60 मिनिटांनी 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्या. दुसरा, या ब्रेकमध्ये आपल्या जागेवर बसून नका राहू. उठून चहा, कॉफी किंवा पाणी प्या किंवा थोडे पाय मोकळे करा किंवा आपल्या सहकर्मींशी बोला. चौथा, सर्व कामे स्वतः करण्याचा प्रयत्न. सगळं स्वतःच करण्याचा हट्ट मानसिक व शारीरिक थकवा वाढतो. खूप लोकांना दुसऱ्यावर विश्वास कमी असतो किंवा दुसऱ्याद्वारा केलेलं काम आवडत नाही, म्हणून ते स्वतः राबतात आणि मग चिडचिड होते. प्रत्येक जबाबदारी स्वतः घेतल्याने कामाचा भार वाढतो, पण काम काही पूर्ण होत नाही. दुसरा, इतरांकडून मदत न घेतल्यामुळे वेळ व ऊर्जा वाया जाते. तिसरा, थकवा, तणाव आणि बर्नआउटची शक्यता वाढते. टिप. कामाचे प्राधान्य ठरवा. महत्त्वाचं काम पहिले करा. दुसरा, कामाचं नीट प्लॅनिंग करून दुसऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार काम द्या. एक माणूस सगळं काम नाही करू शकत. तिसरा, काम देताना लोकांना नीट सांगा की तुम्हाला हे काम कशा पद्धतीचं हवं आहे, म्हणजे तुमच्या मनासारखं काम होईल. चौथा, महत्त्वाच्या कामावर स्वतः लक्ष द्या. पाचवा, परिपूर्णतेचा अट्टाहास. परफेक्ट करण्याच्या नादात काम पूर्णच होत नाही आणि कामाचा डोंगर कधीच कमी होत नाही. याने तणाव वाढतो. कारण प्रत्येक छोट्या गोष्टीत परिपूर्णता शोधल्यामुळे वेळ वाया जातो. चुका होण्याच्या भीतीमुळे निर्णय घेण्यास उशीर होतो. तिसरा, काम पूर्ण करण्यापेक्षा ते परफेक्ट करण्याच्या नादात जास्त ऊर्जा खर्च होते. टिप. परफेक्टपेक्षा डनला प्राधान्य द्या. दुसरा, 80% पूर्ण झाले की काम पुढे पाठवा. तिसरा, जर खूप महत्त्वाचं काम नसेल तर त्याला त्या वेळेपुरती पूर्ण करा आणि नंतर सुधारणा करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बीम्स मोटिवेशनल या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.